अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू। आपल्या आयुष्यात गुरुचं खूप महत्त्व आहे। याचाच अर्थ 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी आलेली आहे सर्व स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी सर्वांचा आनंदाचा क्षण, उत्साहाचा क्षण म्हणजे गुरुपौर्णिमा, ज्याची आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो। बघा, या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा। खरं तर हा दिवस म्हणजे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो। गुरु आणि शिष्याचा ह्या दिवशी एक खास दिवस असतो। आपल्यासाठी आपल्या गुरुने काय काय केले हे ह्या दिवशी सांगण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो। बघा, जेव्हा आपली नौका आपल्या गुरूंच्या हातात देतो ना, तेव्हा खरंच आयुष्याचं सोनं होत असतं। प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असतात। खरं तर पाहायला गेलं तर गुरु म्हणजे आपण जन्म झाला तेव्हा आपले आई वडील असतात। त्यानंतर जशी परिस्थिती बदलत चालते, शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात गुरु हे आपले शिक्षक असतात। आपण ज्या ज्या क्षेत्रात जातो त्या त्या क्षेत्रातले आपले पहिले ते गुरु असतात। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले गुरु असतात। पण जेव्हा आपली नौका आपल्या स्वामींच्या हातात येते ना, तर मी खरं सांगते आपल्या आयुष्याचं खरंच सोनं झालेलं असतं। कारण की याच्या आधीचं आयुष्य, गुरु जेव्हा आपल्या आयुष्यात येतात आणि त्याच्या अगोदरचं आयुष्य, बघा, आयुष्यात आल्यावर खूप सुखकर होतं आणि त्याच्या अगोदरचं आयुष्य पूर्ण बिथरलेलं असतं। भले गुरु तुमचे कोणीही असो, पण गुरु ते गुरुच असतात। कारण की जेव्हा गुरु आपल्या आयुष्यात येतात ते आई वडील गुरु सर्वस्व असतात आपले। आणि म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा काय करायची, गुरूंचा म्हणजे आपल्याला पूजा कशी करायची आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की गुरु जिथे जिथे असतात तिथे कितीही संकट आले, कितीही दुःख आले ना, खरंच महाराज त्यातनं आपल्याला तारून नेतात, हे प्रत्येकाला माहिती आहे। तर गुरुपौर्णिमेनिमित्त पूजा कशी करायची तर व्हिडिओ अगदी स्किप न करता तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। 29 जुलै 2026 या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा। आता ही पौर्णिमा आपण पाहणार आहोत सुरू कधी होते, 28 तारखेला ही 6:19 सुरू होते। तर ती म्हणजे दुसऱ्या दिवशी 29 तारखेला संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि या दिवशी ती 8:06 संपणार आहे। याचाच अर्थ बुधवारी संपूर्ण दिवसभर गुरुपौर्णिमा असणार आहे आणि याचमुळे आपल्याला सगळी गुरुपौर्णिमेची पूजा जी काही आहे, जी पूजा आहे ती आपल्याला बुधवारी करायची आहे। ह्या दिवशी 29 तारखेला करायची आहे। तर याचाच अर्थ आपल्याला गुरुपौर्णिमेची सगळी पूजा ह्या दिवशी करायची, सत्यनारायण सुद्धा ह्या दिवशी करायचं आहे। आता बघा, गुरुपौर्णिमेला आपल्याला स्वामींची पूजा काय करायची आहे। प्रत्येकाच्या घरात स्वामींचा फोटो असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा तुमचे कुठलेही गुरु असू द्या, ते आपल्याला त्याची पूजा करायची आहे। फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला छानपैकी अभिषेक करायचा आहे। आता घरात माझ्या स्वामी महाराजांची मूर्ती आहे, तर मग आता मी कसं करणार की मी महाराजांच्या मूर्तीवर छानपैकी सकाळी लवकर उठून, सकाळी लवकर उठून आपल्याला ह्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी मुठभर हळद टाकायची, गुरूंचं नामस्मरण करीत आपल्याला ह्या दिवशी श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्याला म्हणजे सकाळची सुरुवातच अगदी अंथरुणातून उठल्यापासून आपल्याला स्वामींच्या नामजपाची करायची आहे। ह्या दिवशी आपल्याला आपल्या मूर्ती, आपली जी स्वामींची मूर्ती आहे ते साक्षात महाराज आहेत, ते आपल्याला तांब्यात घ्यायचे आहे, धूप दीप लावायचं आहे। अगोदर पाण्याने स्नान घालायचं आहे, त्यानंतर तुम्ही गंगाजलाने घालायचं आहे, त्यानंतर तुम्ही परत पाण्याने घाला, परत पंचामृताने घाला, परत पाण्याने घाला, गुलाब पाणी, अष्टगंध याने आपल्याला आंघोळ घालायची महाराजांना। तुम्हाला जे जे शक्य होत आहे ना ते त्याने आपल्याला महाराजांना अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, त्याचबरोबर पवमान सूक्त हे आपल्याला नित्यसेवेमध्ये आहे आणि ते नित्यसेवेमध्ये असलं तरी आपल्याला त्याची पूजा म्हणजे आपल्याला अभिषेक करताना हे सगळं काही म्हणायचं आहे। बघा, आपल्याला हे सगळं करत असताना आपल्याला अर्थात स्वामींच्या नामात रंगून जायचं आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। खरंच मी एक सांगते, महिलांनो लवकर उठा, दादांनो लवकर उठा आणि ह्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्त जेवढं लवकर होईल सूर्योदयाच्या आधी महाराजांची पूजा करायची, अभिषेक करायचा। कारण की हा दिवस एवढा मोठा आणि एवढा आनंदाचा आहे ना, मी शब्दात सांगू शकत नाही। कारण की जेवढे माझी तळमळ तुम्हाला दिसते ना, ते तुम्हाला सगळं समजत असेल। आता आपल्याला ह्या दिवशी पूजा कशी करायची ते थोडक्यात सांगितलं, पण आपल्याला ह्या दिवशी असं होतं ना की महाराजांप्रती काय करावं आणि काय नाही। कारण की आपल्याला हा दिवस एवढा महत्त्वाचा असतो ना की त्यांना
काय काय सजावट करावी, काय काय फुलं अर्पण करावी, कारण की आपली गुरुपौर्णिमेची पूजेची तयारी ही आपली अगोदरपासून सुरू झालेली असते आणि आपण ह्या दिवशी म्हणजे महाराजांना काय काय आवडतं हे सुद्धा विचार करतो आणि त्या दिवशी काय करायचं ते पण सुद्धा बघतो. बघा, आपल्या गुरूंप्रती आपण या दिवशी उपवास सुद्धा करतो. अर्थात मी करते, पण तुम्हाला करायची इच्छा असेल तर अर्थात तुम्ही सुद्धा करायचं आहे, कारण आपल्या गुरुप्रती आपण करीत असतो, सेवा करतो आपण. आपल्या गुरूंप्रती काय काय करावं तर त्याच्याबद्दल एक मी सांगते. आपण जसा अभिषेक केला ना, तर मूर्ती स्वच्छ धुवून म्हणजे महाराजांना स्वच्छ पुसायचं, एक कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसायचं. तुम्हाला जर म्हणजे मांडणी सेपरेट मांडायची असेल तर तुम्ही अर्थात पाटावर छानपैकी पिवळं वस्त्र टाका किंवा लाल वस्त्र टाका. त्याच्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. बघा, छोट्याशा अक्षता ठेवल्या आणि मध्यभागी महाराजांची मूर्ती ठेवायची. जर आपल्याकडे मोठा फोटो असेल तर तो पाठीमागे ठेवा, त्याच्यापुढे महाराज ठेवा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की खरंच महाराजांचं म्हणजे आपल्याला फुलं ठेवायची आहेत, लाईटमाळ लावायची आहे, तुम्ही सगळं करू शकतात. महाराजांना चाफ्याची फुलं आवडतात खास करून, महाराजांना पंचामृत पण आवडतं, महाराजांना सगळे फळं आपण जे जे खातो ते पण, त्याचबरोबर पंचपक्वान्न म्हणजे सगळं आवडतं महाराजांना. हे सगळं आवडत असतं आणि ते आपण सगळं महाराजांना अर्पण करू शकतो. बघा, आता ह्या दिवशी ज्या मूर्ती आपण पुसून स्वच्छ ठेवू तिथे महाराजांसाठी छान आसन ठेवायचं, फुलांचं आसन करा आणि मग त्याच्यावर म्हणजे अक्षदा, तुळशीपत्र आणि मग त्याच्यावर फुलांचा आसन आणि मग महाराजांना त्याच्यावर स्थापन करा. बघा, एवढं सुंदर वाटतं ना बघून. हे झाल्यानंतर महाराजांच्या दोन्ही बाहूंना अत्तर लावायचं आहे. महाराज अजून सुद्धा अक्कलकोटमध्ये अत्तर लावून घेत असतात, म्हणजे त्यांना बघा ती परंपराच आहे. म्हणजे महाराज अजूनही आहेत म्हणून महाराज सांगतात की त्यांना अत्तर सुद्धा आवडतं. दोन्ही बाहूंना अत्तर लावायचं आहे, हाताला लावायचं आहे आणि त्यानंतर त्यांना अष्टगंध लावायचा आहे. ह्या दिवशी शक्य झालं तर केशरयुक्त अष्टगंध असेल किंवा तुमचा कुठलाही जो आवडता अष्टगंध असेल तो महाराजांना लावा, अष्टगंधच लावा. अष्टगंध लावल्यानंतर महाराजांना धूप लावा, धूप ओवाळा, अगरबत्ती ओवाळा आणि तुम्ही जो काही नैवेद्य आहे ना तो तुम्हाला दाखवायचा आहे. महाराजांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर बघा, ह्या दिवशी आपण नैवेद्य दाखवला आणि त्यांना धूपदीप दाखवलं, तुमच्या मनात म्हणजे कंटिन्यू आपल्याला पूजा करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची. लक्षात ठेवा, आपल्याला लवकरात लवकर होईल तेवढी पूजा करायची आहे. आरती केव्हा करायची आहे की आता बरेच म्हणजे बघा, आरती स्वामी आधी पहिले गणपती बाप्पाची करायची. तुम्ही सुख करता दुःख हरता म्हटले तरी चालेल. स्वामी महाराजांची अक्कलकोटची आरती म्हणा किंवा केंद्रातली म्हणा. आता तुम्ही गणपती बाप्पाची आरती, ओवाळू आरती, आपण गणपती बाप्पाची केंद्रातल्या आरत्या आहेत, केंद्रातल्या आरती पण म्हणू शकता तुम्ही. स्वामींची आरती, दत्ताची आरती, त्याचबरोबर नारायणाची आरती आणि सकाळी 3 आरत्या आहे आणि दुपारनंतर 6 आरत्या असतात. असं तुम्ही सुद्धा हे करू शकता. आता हे झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली. आपण जेव्हा महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो ना, महाराजांनी दिलेल्या आपल्याला वस्तू आपण प्रत्येक गोष्ट आपण महाराजांना देऊ शकतो. कारण की काय असतं ना, याच्यात आपलं मन म्हणजे आपण म्हणतो ना की महाराजांना काय देऊ, आपल्याला हे होत असतं. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की महाराज आपल्या आयुष्यात काय आहे, कारण की त्यांचं महत्त्व म्हणजे त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यातले किती दुःख किती संकट हे दूर होतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती. कारण की जर महाराजच नसते तर आपलं आयुष्य म्हणजे काय, गुरु कोण काय काहीच कळालं नसतं. आणि खरं सांगते, जेवढी आपली महाराजांविषयी तळमळ असते ना, हे फक्त त्या स्वामी भक्तांना समजू शकतं. कारण की जेवढे आपल्या आयुष्यात अनुभव आलेत आणि जेवढी कळकळून सांगते ना की प्रत्येकाच्या आयुष्यात हे दुःख वगैरे निघून जावे, त्याच्यासाठी स्वामींची सेवा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण महाराजांना काय द्यायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं. आता महाराजांच्या फोटोला हार घेणं, हार लावणं, त्याचबरोबर महाराजांना म्हणजे बघा ना, मानसपूजा आहे बघा, तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकतात मानसपूजा. त्या मानसपूजेमध्ये महाराजांचं एवढं छान वर्णन केलेलं आहे की तुम्ही महाराजांची कशी सेवा करायची किंवा काय करायचं हे सुद्धा दिलेलं आहे. सेवेची सुरुवात आपल्याला सुरुवातीला आरती वगैरे झाल्यानंतर बघा स्वामी स्तवनी करायचं आहे. आता सपोज तुमची आरती सकाळी होणार नाही कारण की नैवेद्य वगैरे दाखवायचं म्हणजे 10:30च्या आतपर्यंत आपल्याला नैवेद्य करायचं आहे. मग तुम्ही सकाळी देवपूजा झालेली असेल आणि देवपूजेनंतर आपल्याला लगेच स्वामी स्तवनी करायचं आहे. स्वामी स्तवन हे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे, तर तुम्ही जे काही घरात बनवता ना ते बनवायचं आहे. महाराजांना डाळीचा लाडू खूप आवडत होता, तो सुद्धा तुम्ही बनवून महाराजांना नैवेद्य ठेवायचा आहे. घराची भाजीपोळी आहे, तुम्ही उपवास पकडताय ते फराळाचा पदार्थ सुद्धा ठेवायचे आहेत, फळं ठेवायचे आहेत. जर तुम्ही दिंडोरी प्रणित स्वामींच्या म्हणजे दिंडोरी प्रणितनुसार तुम्ही जर उपवास करणार असाल तर बघा
तुम्ही एक टाईमचं फराळ करून म्हणजे फलाहार घेऊन तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकतात, किंवा तुम्ही दोन्ही टाईम उपवास करून तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडू शकतात. हे ज्याच्या त्याच्या वर अवलंबून असतं, किंवा तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही नाही उपवास केला तरी चालते, किंवा एक टाईमचा उपवास करून तुम्ही संध्याकाळी दिवा लागणीच्या नंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता ह्या दिवशी काय करायचं हे सगळं समजलं, पण आता याच्यानंतर काय सेवा करायच्या काय नाही हे बरेचसे सांगितलं मी, पण तरीही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अजून काही भरपूर काही सेवा आहेत त्या काय करायच्या ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढं होईल तेवढं सोहळं करायचं आहे महाराजांना. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांना वस्त्र परिधान करायचं आहे. महाराजांना वस्त्र परिधान करायचं आहे, कारण की महाराजांना आहे ना, आपण जेव्हा वस्त्र घालतो ना, कारण ते आपल्या घरातले एक आहेत आणि म्हणून त्यांना वस्त्र घालायचं आहे आणि छान छान त्यांना सजवायचं आहे. अशा पद्धतीने त्यांची पूजा करायची आहे आपल्याला. तुम्ही डोक्यावर फेटा वगैरे ठेवून म्हणजे मस्तपैकी छान, म्हणजे तुमच्याकडे मूर्ती जशी असेल ना तसं तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय महाराजांचे सोहळे करायचे ना तुम्ही त्या अर्थात करू शकता. तर अशा पद्धतीने आजच्या पुरतं इतकंच. तुम्हाला अवश्य आपल्याला जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे. आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ येतच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.